नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय दुसरा, अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग। या अध्यायातील श्लोक नंबर 40 पासून पुढील कथासार मी तुम्हाला सांगणार आहे। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका। तसेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करा। तुम्ही विचार करत असाल एक अध्यायाचे एवढे भाग, कारण कसं आहे, जर मी पूर्ण अध्याय याचा एक व्हिडिओ टाकला तर ते काही डोक्यात बसणार नाही। थोडक्यात थोडे मी टाकत जाईन, तसे म्हणजे थोडं मी अपलोड करत जाईन, तसे तुम्हाला पण ते भगवद्गीता कळेल। प्रत्येक अध्याय थोडा म्हणजे कळत जाईल। तर चला मी पुढील श्लोक नंबर 40 पासून पुढील चालू करत आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीने मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते। भगवान श्रीकृष्ण सांगतात ते तात्पर्य, कृष्ण भावनाभावित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता कृष्ण प्रीत्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे। प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाश होत नाही। भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते, नाहीतर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात। परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो। म्हणून असे कृष्ण भावना युक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही। कृष्ण भावनेमध्ये केलेले 1% कर्म ही शाश्वत काळासाठी असते। म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा प्रारंभ होतो तेव्हा ते 2%हून पुढे सुरू होते। परंतु भौतिक कर्म 100% झाल्या वाचून लाभदायक होत नाही। आज मिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते, पण भगवंताच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली। या संबंधी श्रीमद भागवतात एक सुंदर श्लोक आहे। त्यक्ता स्वधर्मचरणाम्बुजं हरेर्भजा पक्वोत्पतित तो यदि यत्र क्व वा भद्रम अभूदमुष्य किं को वार्थ आप्तो भजताम स्वधर्मत। जर एखादा आपल्या नियत कर्माचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे, आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा त्याला काय फायदा होणार। किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला जरी संपूर्ण शरीराची संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्मा जर गमवावा लागला तर त्या मनुष्याचा त्यात काय लाभ आहे। भौतिक कर्म आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो, परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडे घेऊन जाते। निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते। असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते। कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे। श्लोक नंबर 41। व्यवसायित्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यानंताश्वबुद्ध्यो व्यवसायीनाम। जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे देहही एक असते। हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात।
तात्पर्य कृष्ण भावनेमध्ये एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते व विश्वासालाच या विश्वासालाच व्यवसायित्मिका बुद्धी म्हटले जाते. चैतन्य चरितामृतात सांगितले आहे की श्रद्धा शब्दे विश्वास कै सदृढ निश्चय कृष्णे भक्ती केले सर्व कर्म कृत्यह्य. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभावित कर्मे करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही. गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावने स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनाभावित कर्म हे चांगले किंवा आणि वाईट या दोघांच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजेच कृष्ण भावनेची परमोच्च परिपूर्णता होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्रगती होते. कृष्ण भावना भावित मनुष्याचा दृढसंकल्प या ज्ञानावर आधारित असतो. वासुदेव सर्वम इति महात्मा सुदुर्लभ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टीचे मूळ आहेत. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानामध्ये आणि फांद्यामध्ये पोचते, त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादीची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णाचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणूनच कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या आदेशाचे दृढनिश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशाचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गर्वाष्टकामध्ये सांगतात की यस्य प्रसादाद् भगवत् प्रसादो यस्या प्रसादान्नयी गती कुतोपि ध्यायन्तु वस्तस्य यशस्वी संध्य वंदे गुरु श्रीचरणारविंदम. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून तीन वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपा याचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्म बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञान स्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते. ज्याने मन दृढ निश्चय नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो. श्लोक नंबर 42 आणि 43. यामिमां पुष्पितां वाचं प्रवन्त्य विपच्युत वेदवादरता पार्थ नान्यदस्तित्वादिनं कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुला भोगैश्वर्यगती प्रति. अल्पज्ञ लोक वेदामधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. तात्पर्य सामान्यत लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ती वेदामध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात. स्वर्ग लोकामध्ये इंद्रिय तृप्ती करून
जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्ठम यज्ञ सांगण्यात आले आहेत. जो स्वर्गलोकाची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे. असे वेदामध्ये सांगण्यात आले आहे की जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हे संपूर्ण सार आहे. अशा अनअनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे मूर्ख लोक हे विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य व त्यामुळे प्राप्त होणारे इंद्रिय भोगामुळे आकर्षिले जातात. वेदामधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम सोमृता अभूम आणि अक्षयम वर्य चातुर्यमास्य यजेन सुकृतम भवती. जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरसपान करण्यास पात्र ठरतात. या पृथ्वीवरही काही जण सोमरसपान करून दुष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदामध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधीमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्यतः ते विशेषक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुख उपभोगाव्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदन कानन नावाची उद्याने आहेत, जिथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोलूप आहे. म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखामध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तिथे असतात. श्लोक नंबर 44. भोगैश्वर्य प्रसक्ताना तया पय्यतच्चेतसाम व्यवसायत्मिका बुद्धिं समाधो न विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. तात्पर्य समाधी म्हणजेच स्थिर मन होय. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे, समज्ञ अधीयते स्मिन्नात्मत्यव्ययात्मतम. जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधीस्थ असे म्हटले जाते. भौतिक इंद्रिय तृप्ती स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशी झालेले असतात. श्लोक नंबर 45. त्रिगुण्य विषया वेदा निस्त्रेय गुण्य भवा अर्जुन निर्दनो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणाच्या पलीकडे स्थित हो, सर्व शिवदोतांतून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपारायण हो. तात्पर्य, सर्व भौतिक कार्य ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणाच्या क्रिया व प्रक्रियामुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्राकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफलाकरता असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठी वेद हे विशेषतः सकाम कर्माचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णाचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्राह्म जिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिक विषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्राकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो, अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते.
ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहेत. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणाच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. श्लोक नंबर 46. यावानार्थ उदपाने सर्वत संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदोच ब्राह्मण्यस्य विजानत. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदामागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. तात्पर्य: वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वेदाध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टीचे अधिकारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. जीवांचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधाचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत. म्हणून जीवाने कृष्ण भावनेने पुनर्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अहो बत्त शपच्चोत्तगिरियान्न यज्जिशार्गे वर्तते नाबतुभ्यम ते पुस्तपस्ते जुहुवो सस्नुरार्या ब्रहानुचूर्णाम गुणंती येते. हे भगवान, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाने स्मरण करीत आहे तो जरी चांडाळ्यासारख्या म्हणजे कुत्रांचे मांस भक्षण करणाऱ्या नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विधी विधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळामध्ये अनेक वेळा स्नान करून त्यांनी वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयामध्ये सर्वोत्तम समजला जातो. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्गलोकात उत्पन्न होण्याची इच्छा त्याने धरू नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य नाही. तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. वैदिक विधिविधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान, साधन सामग्रीची आवश्यकता असते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरीसुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतीने जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेदाध्ययन करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उतरले, माझ्यात आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. या कलियुगातील अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत. परंतु भगवंताच्या पवित्र नामाच्या अपराधरहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाती भगवान श्रीकृष्णच आहेत. भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममान होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय, सांब शिवार महादेव गेला. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. तर श्रोते हो, मी तुमचा इथेच निरोप घेतो आणि तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक नंबर 48 पासून पुढील कथासारामध्ये भेटू. धन्यवाद.